कशीही भाजी करा, तोंडाला बिलकुल चव नाही. त्यात उन्हाळा एवढा वाढलाय ना की चपातीसोबत भाकरीसोबत कोणती भाजी खावी तेच कळत नाही आहे, जेवण जात नाही. अशा वेळेस मंडळी नक्की शेवग्याची मसालेदार अशी भाजी बनवा. नक्कीच एक भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाणार. नमस्कार मंडळी. तर बघा, इथे आपण आज शेवग्याची मसाल्यातील शेवगा ही लपथपीत अशी भाजी बनवणार आहोत. तर या पद्धतीने मी आता शेवगा कट करून घेते आणि बघा, अशा पद्धतीने नारा आपण काढून घेतल्या ना की शेवगा पटकन शिजतो आणि खातानाही अगदी जाडसर साल त्याची लागत नाही. तर आता 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. त्याच्यानंतर इथे बघा, मी आता गॅसवरती ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला 9 ते 10 मिनटात हा शेवगा शिजून जातो. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. हिरवीगार कोथिंबीर, खोबरं, टॅमॅटो, भाजलेला कांदा, लसूण आणि 1 मिरची, हे सगळं वाटण मी अशा पद्धतीने बघा इथे करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाटण कढईमध्ये अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्या आधी शेवगा शिजलाय का बघूयात. तर आता इथे बघा, अशा पद्धतीने आता शेवगा आपला छान असा शिजलेला आहे. कारण शेवग्याच्या शेंगेचा रंग बदललेला आहे आणि 10 मिनटं झालेले आहेत मंडळी. तर तुम्ही बघू शकता शेवग्याची शेंग शिजलेली आहे. आता आपण लगेच शेवग्याची शेंग उतरून लगेच मसाला भाजण्यासाठी ठेवूयात. 1 नंबर लागते आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाला बिलकुल चव नसते. तर ही भाजी करून नक्की बघा. तुम्ही नक्कीच 2 चपात्या खाल आणि भाताबरोबरही 1 नंबर लागते. तर इथे बघा, आता मी मस्त असं 2-2.5 पळ्यात तेल टाकून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने मसाला भाजून घेतला आहे. मसाल्याचा रंग बदलेपर्यंत भाजायचं. तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, रंगासाठी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि मस्त असं झणझणीत कोल्हापुरी तिखट. अशा पद्धतीने बघा, परत 5 ते 7 मिनटं आपल्याला असा मसाला भाजून घ्यायचा, म्हणजे भाजीला रंग छान येतो. त्याच्यानंतर जे शेवग्याचं थोडंसं पाणी राहिलं होतं ना, ते थोडं ओतून आपल्याला 2 मिनटासाठी आता मसाला हा असा शिजवून घेऊयात. तर इथे बघा, मस्त असं कलर तर बघा किती छान आलेला आहे आणि चवीलाही खूप सुंदर लागतो. आणि मीठ आपण आता टाकणार नाही आहोत, कारण शेवगा शिजताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला मसाला म्हणजे ही ग्रेव्ही तयार आहे. या ग्रेव्हीमध्ये तुम्ही अनेक भाज्या बनवू शकता. तर बघू शकता, मस्त असं आपली भाजी दिसत आहे. याच्यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा घालून घेऊयात आणि वरून मस्त थोडंसं राहिलेलं पाणी घालून घेऊयात आणि छान असं अलटीपलटी करून घेऊयात. जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला लपथपीत अशी भाजी करायची आहे. नक्की तुम्ही मंडळी, आता या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला भूक लागत नाही आणि जरी भूक लागली तरी भाजी तोंडाला चव नसते, तर सारखं पाणी प्यावंसं वाटतं. तर या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा, खूप छान लागते. आता आपण याला 5 मिनटासाठी झाकण लावून घेऊयात आणि मस्त अशी बघा, कलर पण बघू शकता किती छान झालेली आहे भाजी. तर बघा, लपथपीत झालेली आहे. शेवगा सारखाच पातळ केला की तो खायला नको वाटतो आणि यावर्षी इतका शेवगा पिकलाय ना की शेवग्याचा पण कंटाळा आलाय. पण या पद्धतीने तुम्ही नक्की करा. तर बघा, अगदी जवळून किती छान अशी भाजी झालेली आहे मंडळी. तर इथे पण बघू शकता, मस्त अशी आता भाजी शिजलेली आहे. आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर ही भाजी माझी शेवग्याची लपथपीत अशी मसाला शेवगा भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका मंडळी. तर बघा, मस्त अशी किती छान भाजी दिसत आहे. मटणाच्या भाजीलाही मागे सारेल इतकी सुंदर आणि टेस्टी झाली होती. आता मस्त असं वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात
आणि आता ही भाजी आपली तयार आहे. तुम्ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा. तर चला मग, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा.